नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. बाजारामध्ये आता नवीन बटाटे खूप प्रमाणामध्ये अवेलेबल झालेले आहेत. मी मोठे मोठे बटाटे चिप्ससाठी घेतलेले आहेत. बटाट्याचा खीस आणि चिप्स हे दोन्ही एकत्रच आपण बघणार आहे कसे बनवायचे ते. तर यासाठी मी साधारण 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे बादलीमध्ये पाणी घालून भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. सकाळीच भिजण्यासाठी ठेवायचे. मग संध्याकाळी त्याची साल काढून बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आणि रात्रभर बादलीमध्ये पाण्यामध्ये घालून भिजण्यासाठी पुन्हा ठेवून द्यायचे. सकाळी नंतर पाण्यातून उकळवून घेऊन टेरेसवर आपण सुकण्यासाठी ठेवून देणार आहे. बटाटे संध्याकाळपर्यंत भिजवून झाल्यानंतर त्याची साल काढून आपण खिसणीच्या साह्याने मी त्याचे असे चिप्स पाडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. थोडे जाडसरच असे चिप्स करून घ्यायचे याचे. त्याच्यानंतर मी याला रात्रभर असंच पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकून भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. मग सकाळी आपण याला गरम पाण्यामध्ये मीठ घालून उकळवून घेणार आहे. ज्याप्रमाणे मी चिप्स पाडून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे बटाट्याचा खीस पण बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि असाच आपण पाण्यामध्ये तुरटी घालून रात्रभर असाच भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. नंतर सकाळी याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. अगोदर आपण चिप्स पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे. मग आपण हा खीससुद्धा पाण्यामध्ये उकळवून घेऊन टेरेसवरती कपड्यावर वाळण्यासाठी ठेवून देणार आहे. जाड अशा खिसणीच्या साह्याने मी याला खिसून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे छान असे मोठे मोठे असे खीस पडून जातो याचा. तर आता आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवून देऊया चिप्सला उकळण्यासाठी. मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याला उकळी आल्यानंतर आपण मीठ घालून घेणार आहे. मग थोडा वेळ 50% आपण चिप्स हे पाण्यामध्ये उकळून शिजू देणार आहे. मग आपण याला घमेल्यामध्ये काढून सुकण्यासाठी ठेवून देणार आहे. पाण्याला आपल्या उकळी आलेले आहेत. त्याच्यामध्ये मी मीठ आणि तुरटी घालून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये हे 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून काढलेले बटाट्याचे चिप्स आहेत ते आपण घालून घेऊया पाण्यामध्ये. आणि मग उकळी आल्यानंतर याला पाण्यातून बाहेर काढून घेणार आहे आपण. सगळे बटाट्याचे चिप्स मी या ठिकाणी पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपण याला उकळी येण्यासाठी झाकण घालून ठेवून देणार आहे. साधारण 10 मिनिटांनी याला उकळी आल्यानंतर आपण याला काढून घेऊया. पाण्याला आपल्या उकळी आलेले आहेत. तर आता आपण या स्टेजला बघून घेऊया आपले चिप्स शिजले आहेत की नाही ते. जास्त शिजवणार नाही आपण. 50% शिजलेला आहे चिप्स आपला. आता आपण याला पाण्यातून बाहेर काढून घेऊया आणि मग सुकण्यासाठी ठेवणार आहे आपण. चिप्स मी झाऱ्याच्या साह्याने पाण्यातून काढून घेतलेले आहे. आता आपण याला सुकण्यासाठी ठेवून देणार आहे. त्याच पाण्यामध्ये मी आता हे बटाट्याचा जो खीस आहे तो स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने घेतलेला आहे. तो आता आपण घालून उकळवून घेणार आहे. बटाट्याचा खीस पण आपला पाण्यामध्ये उकळवून झालेला आहे. 50% शिजल्यानंतर आपण याला झाऱ्याच्या मदतीने काढून घेणार आहे. सगळा किस पाण्यातून बाहेर काढल्यानंतर आपण याला उन्हामध्ये कपड्यावर पसरवून देणार आहे. जास्त शिजवणार नाही आपण याला, कारण पाण्यामध्ये उकळवल्यानंतर लगेचच हा शिजला जातो.
सर्व किस मी पाण्यातून बाहेर काढून घेतलेला आहे. बघा किती छान पांढरा शुभ्र असा दिसत आहे हा चिप्स. मी असे एका साडीवर पसरून घेतलेले आहेत आणि किस पण असाच एका साडीवर पसरवून दिलेला आहे. आता याला पण सुकवून घेणार आहे छान, मग सुकल्यानंतर गोळा करून घेणार आहे. चिप्स माझे उन्हामध्ये वाळवून तयार झालेले आहेत. साधारण मी याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे, कारण का आपण वर्षभर याला स्टोअर करणार आहे म्हणून छान वाळवून घ्यायचे, खराब नाही होत म्हणून. खीस पण असा माझा वाळवून तयार झालेला आहे. आता आपण याला तळून बघूया. थोडेसे चिप्स आणि खीस तुम्हाला मी तळून दाखवणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण आता तळून बघणार आहे. तेल आपलं गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण चिप्स तळून बघूया. थोडासा किस पण मी तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवणार आहे. किस तळताना थोडासा गॅस मध्यमच ठेवायचा, कारण पटकन करपू शकतो हा. बटाट्याचे चिप्स आणि खीस मी तळून घेतलेले आहेत. महाशिवरात्रीचा उपवास पण आहे, त्यामुळं तुम्ही पण बनवून बघा. जर तुम्हाला घरचे चिप्स आणि खीस आवडत असेल तर घरच्या घरीच ही बटाट्याचे चिप्स आपण बनवू शकतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.